त्या मुलीचे घरातले पण आहेत, काय सांगाल, काय विषय काय? विषय हा आपला त्या 2019मध्ये पंचशील नगर चेंबूर या ठिकाणी ज्या मुलीचा तिच्या डोक्यावर दगड पडून म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवरती तिच्या डोक्यात दगड पडून तिचा मृत्यू झाला, 10 वर्षाची प्रतिभा शिंगारे. त्यानंतर टिळकनगर पोलीस स्टेशनमध्ये 2019ला FIR दाखल झाली आणि त्या FIRमध्ये 3 आरोपी म्हणून त्यांची नावं नमूद केली. एक तर जतीन मेहता, दुसरा चेतन भानुशाली आणि तिसरा देवेशचंद्र ठाकूर. त्यानंतर 2020मध्ये टिळकनगर पोलीस ठाण्याने विक्रोळी कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली. चार्जशीट फक्त देवेशचंद्र ठाकूर ह्या एकाच बिल्डरवरती त्यांनी दाखल केलेली आहे आणि जे 2 बिल्डर आहेत देवेशचंद्र ठाकूर आणि चेतन भानुशाली ह्यांच्यावरती पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नाही आहे. या संदर्भात आम्ही अनेक पत्रव्यवहार केलेत, अनेक मोठमोठ्या नेत्यांना या ठिकाणी पत्रव्यवहार केलेत, परंतु अजूनपर्यंत त्याचा काही रिप्लाय नाही आहे. नंतर एक 2 महिन्यापासून त्या मुलीचे मामा, त्यांची आत्या आणि त्या मुलीचा भाऊ, कारण त्या मुलीला आई आणि वडील कोण नाही आहे, त्या मुलीच्या मागं फक्त 2 भाऊ आहेत आणि त्यांचं संगोपालन त्यांचे मामा आणि त्यांच्या आत्याच करतात. म्हणून हे मागील 2 महिन्यापासून आझाद मैदानमध्ये त्या 2 बिल्डरवर चार्जशीट दाखल करा, जी 6 वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागणीसाठी आझाद मैदानमध्ये त्यांनी त्यांचं आंदोलन सुरू केलेलं आहे. आंदोलनाच्या दरम्यान आम्ही विक्रोळी कोर्टामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही स्टेटस रिपोर्टचे अर्ज आम्ही या ठिकाणी फाईल केला आहे. या माध्यमातून कोर्ट आता टिळकनगर पोलीस स्टेशनना या केसच्या संदर्भातला जो रिपोर्ट आहे, म्हणजे काय अजूनपर्यंत कारवाई केली, काय इन्व्हेस्टिगेशन केली, कोणाला अटक केली, या संदर्भात सगळी जी माहिती आहे ही कोर्ट संबंधित न्यायालय संबंधित पोलीस स्टेशनला विचारून या संदर्भातली प्रक्रिया पुढे करतील. या संबंधित आपण कुठे कुठे पत्रव्यवहार केला आहे आणि किती संघर्ष करावा लागला तरी तुम्हाला न्याय या कुटुंबाला भेटलेला नाही? अक्षरशः खूप मोठा संघर्ष या ठिकाणी करावा लागला आहे. 6 वर्ष झालीत, 6 वर्षापासून अजूनपर्यंत चार्जशीट दाखल करून घेत नाही आहे पोलीस स्टेशन. म्हणजे पोलीस स्टेशन हे बिल्डरच्या हातातलं बावलं आहे का? जर तुम्ही सांगताय की न्यायाची प्रक्रिया सर्वांना समान आहे, न्याय जर सर्वांना समान आहे, मग ह्या ठिकाणी हा न्याय मागील 5 ते 6 वर्षापासून का खितपत पडला आहे, का प्रलंबित पडला आहे? चार्जशीट ह्यासाठी दाखल करत नाही कारण समोरचा जो डेव्हलपर आहे, समोरचा जो बिल्डर आहे हा खासदार आहे, नितीश कुमार ह्यांच्या पक्षातला तो खासदार आहे. बिहारमधले जे सीतामढी कॉन्स्टिट्युन्सी आहे, बिहार राज्यामधला डेव्हलपर जो सीतामढी कॉन्स्टिट्यूशनमध्ये खासदार आहे, तो खासदार ह्या पंचशील नगरचा दुर्दैवाने त्यांचा डेव्हलपर आहे, त्यांचा बिल्डर आहे. आणि त्या बिल्डरवर ज्या वेळेस FIR दाखल होतो त्यावेळेस पोलीस त्याचं नाव चार्जशीटमध्ये दाखल करत नाही आहे. पोलिसांनी चार्जशीटमध्ये असं लिहिलं, मागे आम्ही पत्रकार परिषद पण घेतली होती, पोलीस त्यांनी सांगितलं आहे का हे बिल्डर, हा जो डेव्हलपर आहे हा मिळून येत नाही, सापडून येत नाही आहे. पोलिसांना एक खासदार असणारा डेव्हलपर कसा काय सापडून येत नाही? त्या ठिकाणी संसदमध्ये तो नेहमी बसलेला असतो, परंतु पोलिसांनी अजूनपर्यंत ती हिंमत दाखवली नाही आहे. आमचा हा संघर्ष हा आझाद मैदानमध्ये सुद्धा सुरू आहे आणि आता आमचा हा संघर्ष कोर्टामध्ये पण सुरू आहे. जोपर्यंत त्या मुलीला, त्या लहान चिमुकल्या निष्पाप मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत या कुटुंबांना त्या न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा संघर्ष असाच या ठिकाणी सुरू राहणार आहे. हे सांगण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलो आणि आज माननीय न्यायालयामध्ये, विक्रोळी कोर्टाच्या न्यायालयामध्ये आम्ही एक स्टेटस रिपोर्टचा ॲप्लिकेशन फाईल केला. स्टेटस रिपोर्टच्या माध्यमातून संबंधित न्यायालय संबंधित पोलीस स्टेशनला आदेश देतील आणि या संदर्भात लवकर कार्यवाही अशी आमची अपेक्षा आहे. आपल्याला वाटत कुठेतरी बलाढ्य लोकांच्या समोर असे हतबल झालेले कुटुंब, कुठेतरी त्यांना अपयश भेटतं आणि अशाच प्रकारे खेटा मारावे लागतात न्यायासाठी, पण त्यांना न्याय नाही भेटत. तर काय वाटतंय, कुठेतरी न्याय प्रविष्ट्यावरती जो सर्वसामान्य माणूस विश्वास ठेवतोय त्याला कुठेतरी तडा जाते का? दिसते, तसंच वातावरण दिसतं या ठिकाणी की न्याय मागायला आपली तशी पात्रता असावी लागते. म्हणजे निकष असतो न्याय मागण्याचा असं आम्हाला तरी कळतंय. तो निकष म्हणजे जर मी श्रीमंत असेल,
जर मी 2 पैसे वाटणारा असेल तर कदाचित माझ्या वाट्याला न्याय येईल. परंतु जर व्यक्ती अशा असतील, आज हे यांचं खरं म्हणजे हा मुलगा आहे, हा वनवासी झाला आहे. आज ह्या वनवासी मुलाला न्याय देण्याची जबाबदारी कोणाची आहे? शासनाची आहे. शासन का बरं या ठिकाणी ही प्रक्रिया करत नाही आहे? म्हणून न्याय महाग झाला आहे आणि आता ह्यांच्याकडे एवढे पैसे पण नाही आहेत की ते कुठल्या वकिलाची फीस पण देऊ शकतील. त्यामुळं आमच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून ह्यांची जी केस आहे ही आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे आणि जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष या ठिकाणी सुरू असणार आहे. आपल्याला वाटत नाही की जे गोरगरीब लोक आहे स्थानिक पोलीस स्टेशनमधून त्यांना न्याय भेटत नाही म्हणून त्याला न्याय प्रक्रियेसाठी कोर्टात यावं लागतं, आपल्याला काय वाटतं? न्याय खरं म्हणजे पोलीस कधीच न्याय देत नाही. पोलिसांचं काम फक्त गुन्हा नोंद करणं आणि चार्जशीट दाखल करणं. आम्हाला पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा नाही आहे. आम्हाला पोलिसांकडून त्यांना जे कामं आहे, त्यांची जी कर्तव्य आहेत, त्यांची जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी. प्रत्येकाला न्याय हा कोर्टामध्येच मिळतो. पोलिसांचं काम काय आहे? गुन्हा दाखल झाला असेल तर FIR दाखल करा आणि FIR दाखल झाली असेल तर चार्जशीट फाईल करा. मग चार्जशीट फाईल करताना पोलिसांनी ह्या 2 आरोपी विरोधामध्ये चार्जशीट का बरं फाईल नाही केली हा आमचा विषय आहे आणि त्या प्रलंबित विषयामुळे ह्यांच्या न्यायाला विलंब होऊ लागलेला आहे. आता आम्ही ह्या न्यायालयामध्ये न्याय मागला म्हणजे आम्ही फक्त या न्यायालयामध्ये एक स्टेटस रिपोर्ट असतो. त्या स्टेटस रिपोर्टच्या माध्यमातून न्यायालय त्यांना आदेश देऊ शकतं का तुम्ही पटापट या गोष्टी करा, आमच्यासमोर सांगा. तर तशा पद्धतीने न्यायालयाकडून पण न्यायाची अपेक्षा आहे. पोलिसांकडून त्यांचं कर्तव्य त्यांनी बजावावं अशा पद्धतीने आमची अपेक्षा आहे. अक्षरशः हे धनधाड्य बिल्डर जे आहेत या 6 वर्षापासून जो मुलगा अनाथ आहे, आता शिक्षण घेतो आणि काम पण करतोय. आज त्याला आई वडील नाही आहेत. आई अगोदरच वारलेली आहे. वडील मला वाटतं कधी वारले? कोविडमध्ये 2019-20 मध्ये वारले. 20 चार्जशीट दाखल व्हायच्या मला वाटतं अगोदरच वारले ते. म्हणजे वडील पण नाही आहेत, आई पण नाही आहेत. हे 2 अनाथ मुलांना न्याय देण्याच्या प्रक्रियेसाठी टिळकनगर पोलिसांनी खरं म्हणजे त्यांना एक माणुसकी, एक काळीज असणं खूप गरजेचं आहे. तर ते कदाचित आम्ही वारंवार सांगतोय, परंतु आता न्यायालय सांगेल तर ऐकतील असं आमची अपेक्षा आहे. पुढे आपण जर इथे आपल्याला योग्य तो न्याय भेटला नाही तर पुढेही आपण पाऊल उचलणार आहात का? वरपर्यंत तर जाणार आहात का? Yes. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टपर्यंत आपण जाणार आहात? आता ह्या कोर्टामध्ये आम्ही स्टेटस रिपोर्टसाठी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात जर पोलिसांनी न्यायालयाने या संदर्भात आमचा अर्ज फेटाळला किंवा काय केलं तर आम्ही या संदर्भात उच्च न्यायालयात जाणार आहोत. उच्च न्यायालयामध्ये आम्ही रिट पिटिशन फाईल करून ह्या विषयाची दाद मागणार आहोत. जोपर्यंत ह्या डेव्हलपर विरुद्ध जे खासदार आहेत, बिहारचे खासदार आहेत, या बिहारच्या खासदारावर जोपर्यंत या ठिकाणी चार्जशीट दाखल होत नाही, जोपर्यंत यांच्यावर कार्यवाही होत नाही, जोपर्यंत यांना अटक होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू असणार आहे. मग तो आझाद मैदानमध्ये पण सुरू असणार आहे आणि तो कोर्टामध्ये पण सुरू असणार आहे. नवीन शिंगारे. आम्ही सगळीकडे गेलो आहे या न्यायासाठी, पण काहीच होत नाही. आझाद मैदानला पण आम्ही 2 महिने झाले गेलो बसलो आहे, तिथं पण काय होत नाही, कोण येत नाही, बघत नाही आमच्याकडे. आता तुला काय वाटतं, न्याय भेटला पाहिजे? हो, नक्कीच भेटला पाहिजे. तर तू काय शिक्षण करते? हा, शिक्षण करून जॉब करते वाशीला.